हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण मस्त क्रिस्पी कोळंबी बनवणार आहोत। बघू शकता, आवाजावरूनच तुम्हाला कळणार आहे किती क्रिस्पी झालेली आहे। खूप टेस्टी आणि यम्मी आहे। तर कशी बनवायची आहे चला आपण बघूया पुढे रेसिपीमध्ये। इथे मी कोळंबी घेतलेली आहे। कोळंबी स्वच्छ करून धुवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये इथे काळ्या कलरचा धागा असतो तो सुद्धा काढून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकून घेऊयात। अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस टाकलेला आहे मी। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण इथे मसाले घेतलेत मी। आपला मसाला आहे हळद, मीठ आणि गोडा मसाला। हे सर्व पदार्थ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण हे बारीक चेचून घेतलेला आहे आणि हे आपल्याला लावून घ्यायचं आहे याला। इथे अंडा घेतलेले, त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊयात आणि आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे। इथे आता आपण कोळंबी घेतलेली आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, इथे मैदा घेतलेले, मैद्याचं पीठ घेतलेले, त्याच्यामध्ये आपल्याला असं घोळून घ्यायचे। त्यानंतर अंडा, पण अंड्यामध्ये असं टाकून आपल्याला ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचे। व्यवस्थित त्याला कोटिंग करून घ्यायची अशी। इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोळंबी सोडून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। इथे मस्त आपली तयार झालेली आहे कोळंबी, खूप मस्त फ्राय झालेली आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे बघा मस्त आपली कोळंबी तयार आहे, खूप क्रिस्पी आणि टेस्टी आहे। ह्याच्यावरती आपण लिंबू पिळून घेऊयात आणि खायला घेऊयात। तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।